राजीनामा दिल्याचं सांगितलं पण त्याचा राजीनामा मंजूर झाला नाही। तो सरकारचा विषय आहे। त्यांनी त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडली। 17 नोव्हेंबरचा ओबीसीचा महाराष्ट्रातला पहिला एल्गार मेळावा, या मेळाव्याला येण्याच्या आदल्याच दिवशी त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे। ज्या लोकांना वाटतं की भुजबळ साहेबांनी राजीनामा दिला पाहिजे त्यांना ही मोठी चपराक आहे, कारण त्यांनी मंत्रिपदासाठी हे सगळं केलेलं नाही। ओबीसींच्या हक्कासाठी लढाईची धमक त्यांच्यामध्ये आहे, ती प्रामाणिकता त्यांच्यामध्ये आहे, त्या नैतिकतेने ते बाहेर पडलेले आहेत। त्यामुळं आता जे कोणी आता हे सगळं बोलत होते त्या लोकांच्या प्रतिक्रिया तुम्ही घ्या, त्यांचं काय मत आहे या विषयामध्ये। म्हणजे ओबीसीच्या आरक्षणाचं ह्यांना काहीच पडलेलं नाही। ओबीसीच्या अधिकारावरती तुम्ही गदा आणताय। गावगाड्यातला ओबीसी भेदरून गेलाय, टेन्शनमध्ये आहे, काळजीमध्ये आहे। ओबीसीच्या पंक्तीमध्ये 346 जण बसलेले आहेत। 346 जाती आहेत, निम्म्याच्या वर अशा जाती आहेत की त्यांना अजून या आरक्षणाचं काही लाभ पण मिळालेला नाही। आणि अशा वेळेस तुम्ही या ओबीसीचं आरक्षण हिरावून घेण्याचा प्रयत्न करताय। ते हिरावल्यानंतर तुम्ही असुरी आनंद व्यक्त करताय। हे कुठल्या घटनेत बसतंय, हे कुठल्या संस्कारात बसतंय? आणि त्यामुळं आमची जी लढाई आहे ती आमची लढाई अन्याय करणाऱ्यांच्या विरोधातली लढाई आहे। मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे, आम्ही त्या मताचे आहोत। अनेक वेळा आम्ही भूमिका सभागृहातही मांडली आहे आणि सभागृहाच्या बाहेरही मांडली आहे की महाराष्ट्रातल्या गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, पण ते वेगळं आरक्षण असायला पाहिजे। ओबीसी समाजातलं आरक्षण देता कामा नये। आणि जर तुम्ही तसा प्रयत्न केला तर आता महाराष्ट्रातला ओबीसी गप्प बसत नाही। तुम्ही आजची परिस्थिती बघितली, इथं अनेक लोकांनी दबाव आणले, अनेक लोकांनी इकडं मोर्चाला जायचं नाही, परंतु आता ओबीसींच्या जीवन मरणाचा प्रश्न उभा राहिला आहे। ओबीसींना आता कसल्याही परिस्थितीमध्ये संघर्षाला तयार राहिलं पाहिजे, ही भूमिका आता गावगाड्यातल्या लोकांनी घेतली आहे। गर्दी पाहायला मिळते, सर्व सभेंना प्रतिसाद मिळतोय। हे बघा, हा विषय सिरियस आहे। ओबीसी लोकांना अगोदर वाटत होतं की आपल्या आरक्षणाला काही धक्का लागणार नाही, पण ज्या दिवशी अधिसूचना 27 तारखेला आली त्या दिवसापासून महाराष्ट्रातला ओबीसी अस्वस्थ आहे। आज ही सभा झाली, ह्याच्यापेक्षा मोठ्या मोठ्या सभा महाराष्ट्रामध्ये होणार आहे। आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या ओबीसींना नम्रतेचं आवाहन करतो की आता रात्र वैऱ्याची आहे, जागर राहावा। आता जर झोपला तर पुढच्या 50-50 पिढ्यांची माती होईल। आणि त्यामुळं संविधानानं दिलेला अधिकार झुंडशाहीनं, दादागिरीनं, सत्तेच्या गैरवापरावरती कुणी जर हिसकावून घेणार असेल तर त्याच्या विरोधामध्ये लढाईची तयारी गावगाड्यातल्या ओबीसींची असली पाहिजे। तुम्ही सगळे संघटित व्हा, एकत्रित व्हा, माननीय भुजबळ साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावा, ही माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून। आता मी काय चुकीचं बोललो सांगा? आज या महाराष्ट्रामध्ये अनेक आंदोलनं सुरू आहेत। धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये अनेक आमच्या सहकार्याने आत्महत्या केली आहे। मागच्या 4 दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पिंपरी राजा गावच्या एका तरुण मित्रानं आत्महत्या केली। गेला रोहित पवारचा कोण माणूस तिथं? त्यांचा कोणी प्रतिनिधी गेला? त्यांनी कधी या सगळ्या गोष्टीचा विचार केला? नाही केला। अनेक पोरांनी आत्महत्या केलेत, राज्यातल्या कुठल्या घरी तुम्ही गेला? आणि मग इकडं आरक्षणाचा विषय आल्यानंतर हे पेटवावं म्हणून आझाद मैदानावरती सगळ्यात अगोदर जाऊन हजर राहिला। अरे महाराष्ट्रातला ओबीसी आता जागा आहे। आणि म्हणून माझं म्हणणं आहे की रोहित पवाराच्या अंगामध्ये रक्त वाहत नाही तर तो जातीयवाद वाहतो। जातीयवादाला जर चेहरा असता, जातीयवादाला जर चेहरा असता तर तो डिक्टो रोहित पवार सारखा दिसला असता, डिक्टो। आणि त्यामुळं रोहित पवारांच्या बाबतीतली आमची भूमिका काल जी होती तीच आज आहे। आणि उद्या त्यांचं पार्सल इथून सगळी लोक बारामतीला पाठवल्याशिवाय राहणार नाहीत। अरे आम्ही सगळे ताकदीनं त्यांच्याबरोबर, आता बघितलं सगळ्या लोकांचा माहोल, म्हणजे छगन भुजबळ एकटे नाहीत, त्यांच्याबरोबर करोडो लोक आहेत, करोडो। ते गोरगरीब, उपेक्षित, वंचित, पीडित लोकांना ज्यांचा कोणी आवाज होत नाही, ज्यांची कोणी भूमिका घेत नाही, भूमिका घेताना इकडं तिकडं बघतंय, कोण काय म्हणाल, कोणाला काय वाटला, काही फरक नाही। अरे आम्ही न्यायाच्या बाजूने उभे आहोत, आमच्या गरीब लोकांच्या बाजूने उभे आहोत। आम्ही काय कुणावर अन्याय करतो? आम्ही काय कुणाला देऊ नका म्हणतोय? अरे आम्ही द्या म्हणतोय। आज तुम्ही सगळे सोयरेचा जो मसुदा काढला, काय अर्थ आहे त्याचा? मी तुम्हाला 3 उदाहरण सांगितली, एक बेरड, बेडर आणि रामोसी, 3 एकच जाती आहेत, एकमेकाचे नातेवाईक आहेत। त्यातला बेडर हा SC मध्ये आहे
मग आता आम्हाला त्यानं जर शपथपत्र दिलं तर तुम्ही बेरड आणि रामोशी समाजाला एससीचा दाखला देणार? म्हणजे तुम्ही नुसतं ओबीसीचं आरक्षण घालवत नाही, तुम्ही एससीच्या आरक्षणाला पण धक्का लावलाय. आज एससी समाजातल्या सगळ्या लोकांना माझं आव्हान आहे, हे सगळं नीटपणे समजून घ्या. खाटीक धनगर ही धनगराची एक पोट जात आहे आणि ती एससीमध्ये आहे. उत्तमराव जानकर धनगरांचे नेते आहेत आणि ते माळशिरस विधानसभा मतदारसंघातून 2014 आणि 2019ची विधानसभा त्यांनी लढवली आहे. त्यांच्याकडे जात प्रमाणपत्र आहे, नुसतं कास्ट सर्टिफिकेट नाही, जात प्रमाणपत्र आहे. मग उत्तमराव जानकर या महाराष्ट्रातल्या धनगरांचे नातेवाईक आहेत. उत्तमरावनी जर शपथपत्र दिलं तर तुम्ही महाराष्ट्रातल्या धनगरांना एससीचा दाखला देणार? म्हणजे तुम्ही काय करताय? हे सगळं तुम्ही सजातीय म्हणजे आंतरजातीय घटना काय म्हणते, संविधान काय म्हणतंय की जात निर्मूलनाकडे तुम्ही गेलं पाहिजे. जात निर्मूलन कधी होईल? आंतरजातीय विवाह झाल्यानंतर. तुम्ही जो मसुदा काढला त्यामध्ये सजातीय म्हणताय आणि आंतरजातीय लग्न झाल्यानंतर काय करणार ह्याच्याबद्दल तुमच्यामध्ये स्पष्टता नाही आहे, ह्याच्याबद्दल तुमची भूमिका स्पष्ट नाही आहे. सजातीय शब्द हा फार महत्त्वाचा आहे. मराठा समाजालाही माझी हात जोडून विनंती आहे, हा विषय तुम्ही नीट समजून घ्या. एक मागासवर्ग आयोगाचं काम काय आहे तर राज्यातल्या कुठले जात मागास आहे ते ठरवणं, त्याचा सर्वे करणं आणि त्यांना मागासवर्ग यादीमध्ये टाकणं. मराठा समाज आज आजच्या घडीला मागासवर्गाच्या यादीमध्ये आहे का? नाही. कुणबी मागासवर्गाच्या यादीमध्ये आहे. मग जर मागासवर्गाच्या यादीमध्ये नसलेला मराठा समाज हा मागासवर्ग यादीमध्ये असणाऱ्या कुणबी समाजाचा सजातीय कसा होऊ शकतो? होऊ शकत नाही. म्हणजे मराठा समाजाची पण फसवणूक आहे. हे सगळे विषय सगळे चर्चा करण्याचे आहेत, याच्यामध्ये स्पष्टता यायला पाहिजे. याच्यामधली स्पष्टता जोपर्यंत येत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये ही संघर्षाची भूमिका कायम राहील. बघा, धनगर आरक्षणाच्या लढाईमध्ये मी सातत्यानं प्रयत्न करतोय. कालच माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे बैठक करून आलो. येत्या 12 तारखेला धनगर समाजाच्या आरक्षणाची अंतिम तारीख आहे. माननीय उच्च न्यायालयाने काही प्रश्न विचारलेले आहेत, तेवढ्याच प्रश्नाची उत्तरं 12 तारखेला आम्हाला द्यायची आहेत. आम्ही कायद्याप्रमाणे धनगरांच्या बाजूनं जवळपास 150च्या वर पुरावे आमच्याकडे आहेत. राज्य सरकारनं राज्यामध्ये धनगर नावाची जमात अस्तित्वात नाहीत याचं ॲफिडेव्हिट दिलं आहे, शपथपत्रावरती 3 वेळा लिहून दिलेला आहे. आणि त्यामुळं आम्हाला 12 तारखेनंतर एक 8-10 दिवस 15 दिवस म्हणजे ह्या महिन्यामध्ये आमच्या आरक्षणाचा निकाल कोर्टातून लागेल. रस्त्यावरची आम्ही लढाई लढतोय, तुम्हाला माहीत आहे. आम्ही राज्य सरकारनं काय मागणी केली होती की राज्य सरकारच्या अधिकारामध्ये SC STमध्ये काय फेरफार करता येत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा मी काही राज्याचे GR त्यांना दिले की त्या राज्यांनी त्यांच्या अधिकारामध्ये त्यामध्ये काही बदल केलेले आहेत आणि ते अंशतः बदल करण्याचे अधिकार त्या राज्याला आहेत. अशा तिन्ही बाजून आम्ही ST आरक्षणाच्या अंमलबजावणीचा प्रयत्न करतोय. मला ठाम विश्वास आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नगरीमध्ये मी आहे तर आम्हाला निश्चितपणे यश येईल. कारण आम्ही न्यायानं मागतोय, आम्ही अन्यायाची भूमिका घेत नाही. ST बांधवावरती आमचा कसलाही अन्याय होणार नाही. कारण SC आणि STचं रिझर्वेशन हे लोकसंख्येवरती अवलंबून आहे. ज्यांची लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येप्रमाणे आरक्षण दिलं जातं आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये आता 1,05,02,011च्या जनगणनेनुसार आदिवासींची संख्या आहे. धनगर समाजाची अंमलबजावणी झाली तर आता आमचं 3.5% ते त्यामध्ये वर्ग होईल आणि जेव्हा इथं जनगणना होईल त्यामध्ये आमच्या धनगरांची संख्या मोजली जाईल आणि तेवढं आरक्षण त्यामध्ये वाढलं जाईल. त्यामुळे आमचं कुणावरती अन्यायकारक नाही. परंतु आज आम्ही ओबीसीच्या लढाईमध्ये धनगर सगळे छातीचा कोट करून लढतायत. एखाद्या जंगलामध्ये आमचा मेंढपाळ गेला तर मेंढीवरती वाघानं झडप टाकली तर वाघावरती झडप घेण्याचं काळीज आमच्या समाजाचं आहे. म्हणजे मेंढरूसुद्धा मरू देत नाही. हे तर ओबीसीच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि त्यामुळे आम्ही सगळे ताकदीनं या विषयामध्ये लढू आणि जिंकू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.